आज आपण बघणार आहोत एक पेस्ट जी तिखट भाज्यामध्ये किंवा भरलं वांगं किंवा दोडका अशा भाज्यामध्ये जी वापरता येईल अशी एक पेस्ट आपण तयार करून ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला पटकन ती भाज्यामध्ये वापरता येईल आणि भाज्या आपल्याला चविष्ट करता येतील. जे कोथिंबीरचे मोठे मोठे देठ असतात ती लोकं काय करतात, हे टाकून देतात. पण त्याची जी कोथिंबीरची पानं आहे ती यूज करतात. ज्याप्रमाणे पानांचा बेनिफिट आहे त्याचप्रमाणे जास्त बेनिफिट या म्हणजे कोथिंबीरच्या देठांचा असतो. मग हे काय करतात तर लोक आपल्या ज्या शरीरातील जे टॉक्सिक पदार्थ आहेत ते काढून टाकायला मदत करतात. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, देठं निवडून घ्यायची आहेत, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, त्याचप्रमाणे आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, तो चिरून बारीक ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. थोडं तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय केल्यानंतर आपल्याला मग जिरं मोहरी फोडणीमध्ये जेव्हा तेल आपण घालतो तेव्हा याच्यामध्ये टाकायचं आहे. केल्यानंतर हे पूर्ण गार करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला लावून याची एक पेस्ट बनवायची आहे. ती पेस्ट बनवल्यानंतर ती आपण फ्रीजमध्ये एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण ती वापरू शकतो. अशा प्रकारे आपल्या भाज्याही चविष्ट होतील आणि आपल्या शरीरातील जे टॉक्सिक पदार्थ आहेत तेही निघून जातील. तर असा हा बेनिफिट या पेस्टचा आहे. त्यामुळे तुम्ही ही नक्कीच अशी पेस्ट बनवून ठेवा, घरामध्ये भाज्यामध्ये वापरा, शरीर हेल्दी ठेवा आणि कॉमेंटमध्ये ही पेस्ट करून जेवण करून तुमचं जेवण किती टेस्टी झालं होतं हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे ही पेस्ट तयार झालेली आहे. आपण ही कंटेनरमध्ये एअरटाईट ठेवू शकतो. धन्यवाद.